माझं बैलगाडा क्षेत्रातलं शेवटचं स्वप्न आहे हे होतं की चिपळूणला मला गुलाल करायचा होता. ते बकासूर येणार होता, भरपूर चर्चा चालली होती बकासूर येणार म्हणून. पण त्याचा शिष्य आहे, बकासूर ह्याचा गुरु आहे आणि गुरुची उणीव त्याच्या शिष्याने भरून काढली. तो कुठून पण पळतो, आपण पण पळतो, पब्लिकने पण पळतो. वेलकम टू कोकण बुक मित्रांनो. आणि आज आपण आलोय मुंड्यामध्ये केदारनाथ केसरीचा 1 नंबरचा मानकरी आपले चिपळूणचेच सुपुत्र साहिल जाधव चिपळूण आणि निलेश शेठ कदम विसापूर यांच्या नावानं जो पळतो हिंद केसरी कार्तिक, हा आजच्या मैदानाचा 1 नंबर आणि त्याच्या जोडीला होता तो मुंबईचा बिनजोडचा किंग किस्मत. ही जोडी आज 1 नंबरची मानकरी झाली. काय सांगाल आजच्या 1 नंबरच्या मानकरी झाल्याबद्दल? खरंच खूप आनंद आहे. आज एक स्वप्न होतं की चिपळूणला आपल्या कार्तिकचा 1 नंबर व्हावा आणि ते आज त्यानं स्वप्न पूर्ण केलं. माझं बैलगाडा क्षेत्रातलं शेवटचं स्वप्न आहे हे होतं की चिपळूणला मला गुलाल करायचा होता आणि चिपळूणला येऊन कार्तिकनं आणि किस्मतनं 1 नंबरचा मानकरी झाला. खरंच आपले पैरेकरी नितीन शेठ असतील, प्रभाकर शेठ दिसले असतील, दादा, त्यांचं पण खूप आभार आहे की ते आपली गाडी पळाली आज चांगली. कसं नियोजन ठरलं की इकडे ही गाडी पळवायची? परवा आपण देगावला 1 नंबर केला होता ह्या गाडीने. त्यावेळेस मी आपले भाऊ आहेत प्रभाकर डिसले, त्यांना कॉल केला होता की दादा, म्हटलं माझ्या गावचं मैदान असलं तर काय, आता माझा जन्म इकडे चिपळूणलाच झालाय. मी म्हटलं दादा, आमच्या गावचं मैदान आहे, एक मैदान तुम्हाला ऍडजस्ट करून, आता तो बैल 250 किलोमीटर लांबून आलाय जेजुरीवरून, त्यांनी फक्त आपल्यासाठी आपल्या प्रेमापोटी एवढ्या लांबून बैल आलाय आणि आम्ही नियोजन केलं आणि आज त्यांनी 1 नंबर केला. सलग जेव्हा ही जोडी पाहिली तिथे 1 नंबर गुलाल राहिले. आज हॅट्रिक केली या जोडीने. आज ह्या जोडीचं कौतुक म्हणजे त्या जोडीने आज हॅट्रिक केली 1 नंबर करून. हो, कसं होतं या मैदानाचं नियोजन? मैदानाचं नियोजन खरंच खूप छान होतं. म्हणजे राज्यस्तरीय मैदानाची आम्ही आतुरतेने वाट बघत होतो. कसं इकडे राहून आपल्याला बैल सांभाळता येत नाही, एवढं जमत नाही. आम्ही राज्यस्तरीय मैदानाची खूप आतुरतेने वाट बघत होतो. माझा मित्र आहे साजन शिर्के, त्यांनी त्यांच्या गावची यात्रा असल्यामुळे त्यांनी हे मैदान आयोजित केलं, त्याबद्दल आम्ही 1 नंबर. आणि कसं हे आपल्या तुमच्या चिपळूणच्या गावचं आणि थोडंच इथे येऊन थोडं प्रेशर होतं की एवढा मोठा पश्चिम महाराष्ट्रामध्ये पळतोय बैल आणि आज आपल्या चिपळूणच्या मैदानात येऊन काहीतरी एक वेगळं प्रेशर होतं. कसं ते? म्हणजे खूप चांगला प्रश्न विचारला तुम्ही. कारण की कसं म्हणजे ईर्ष्येचा विषय होता आज की आयुष्य गेलं इकडे चिपळूणला, बैल रोज तिकडे 1 नंबर करतोय, रोज चांगल्या बैलांमध्ये पळतोय, बकासूर सोबत पळालाय, हरण्या 722 बरोबर पळालाय, सगळ्यांना नामांकित बैलाबरोबर पळालाय. पण इकडे कसं ईर्ष्येचा विषय होता आज की आज बैल काय पण करून राहायला पाहिजे होता. माझं आणि सुजय दादाचं रोज बोलणं चालू होतं या विषयी की काहीतरी घडलं पाहिजे आणि आपला 1 नंबर झाला पाहिजे. कारण की आणि तो त्याचा एवढा विश्वास होता, तो मला रोज म्हणायचा तू फक्त बैल आणि आपला 1 नंबर होणार म्हणून. नक्कीच. भविष्यात देखील पुढे होणार आहे एखादं राज्यस्तरीय मैदान, त्यात काय येण्याचं इच्छुक तुमचं काय प्लॅनिंग? हो नक्कीच, राज्यस्तरीय मैदान असेल तर येईल कार्तिक. नक्की. प्रमाणे आम्ही आता पण अजून सांगू शकतो की चालेल, बोला. खरोखर आज जे आम्ही ह्या स्टेजवर आहे ते आम्ही आज ह्या मैदानामध्ये बकासूर येणार होता, भरपूर चर्चा चालली होती बकासूर येणार म्हणून. पण त्याचा शिष्य आहे, बकासूर ह्याचा गुरु आहे आणि गुरुची उणीव त्याच्या शिष्याने भरून काढली आज या मैदानामध्ये, हे मी तुम्हाला आवर्जून सांगू शकतो. कारण की खूप जण आज बकासूरची वाट बघत होते. कारण की काल बाईट मध्ये पण सांगितलं होतं, पण काही कारणास्तव आज बकासूर इथं आला नाही. पण त्याचा शिष्य आहे, हा शिष्य नेहमी त्याची उणीव, परवा पण देगावला पण त्याची उणीव ह्याने भरून काढली, आजच्या मैदानामध्ये मुंडेगावच्या मैदानामध्ये पण त्याची उणीव ह्याने भरून काढली. जिथं जिथं गुरुची कमी असेल तिथं शिष्य त्याची जागा चालवते. नक्कीच नक्कीच. बकासूर येणार होता पण काही कारणास्तव पण त्याची जागा मात्र कार्तिकने भरून काढली. हो 100%. नक्कीच पुढच्या कधीतरी मैदान नियोजन बकासूर बरोबर होईल. हो नक्कीच नक्कीच नक्कीच. आपल्याला बकासूर पाहायला मिळेल, त्याची उणीव होती ती कार्तिकने भरून काढली. कसा स्वभाव आहे थोडक्यात आम्हाला सांगा? एकदम शांत स्वभाव आहे, कधी कुणाला मारत नाही वगैरे काय नाही. आता त्यातला बघतात त्या म्हणजे आमच्या माधुरी वहिनी आणि नीता वहिनी, त्या दोघीच त्याचं सगळं पालन पोषण करतात. अजिबात कधी कुणाला मारत नाही, काय नाही, घरात पण कुणाला मारत नाही. आमचा बावड्या काका असेल, आमच्या निलेश शेठचा भाऊ आहे, त्यांचा सक्का भाऊ असेल, हे तिघं सर्व करतात. पण कधी कुणाला मारणं नाही, काय नाही, काय नाही. लहान मुलं पण आज सकाळपासून येत होती, फोटो काढून जात होती, मारणं वगैरे काय नाही. सेमी कडेला लागली होती, कसं होतं प्रेशर? पुढे सेमी फायनलच प्रेशर भरपूर होतं. कारण की गाडीकडे नसल्यावर काय आपण सांगू शकत नाही कधीच की काय घडेल, काय होईल. त्यामुळे सेमी फायनलला भरपूर प्रेशर होतं. फायनलला काय आम्ही टेन्शन फ्री होतो, मधून आली होती गाडी, आम्हाला मनातून माहित होतं की, आणि जो तो प्रेक्षकांमधून सगळे सांगत होते आज तुमचा 1 नंबर आहे, आज तुमचा 1 नंबर आहे म्हणून. त्यामुळे सेमी फायनलला भरपूर प्रेशर होतं.
नाही गट सेमी चांगले सुंदर पळेल, त्यामुळे नक्कीच सगळ्यांना अपेक्षा होते की आज एक नंबर हीच गाडी करणार. हो हो. आणि आम्ही बघितलं ना मागून फायनलला बघत होतो, आमचा कार्तिकचा ड्रायव्हर आहे, छोट्या ड्रायव्हर कोराळेकर म्हणून. त्याचा कॉन्फिडन्स एवढा असतो ना कार्तिकवर. आज पण तो उभा राहून आला, परवा देगावच्या मैदानाला उभा राहून आला, हो. आज पण उभा राहून आला. उभा राहिला की आम्ही मागूनच समजतो की झाला एक नंबर म्हणून. त्याचा कॉन्फिडन्स लेवल भरपूर चांगले. नक्कीच खूप छान पळाली गाडी आणि एक नंबर आज जे पारंपरिक आणि मानाचं मैदान जे कोकणात होतं, केदारनाथ केशरी मुंडे याचा एक नंबरचा आपले कोकणचे सुपुत्र यांच्याच गाडीने केलाय, कार्तिकनेच केलाय. खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. तुमचं पण खूप खूप धन्यवाद. तुमच्या चॅनलला थँक्यू. तुमचे आभार. थँक्यू. मुंड्यामध्ये जे केदारनाथ केशरी मैदान झालं, आपणच आता एक नंबर केला, कार्तिक असेल आणि कार्तिकच्या जोडीला जो पळाला किस्मत, हा देखील मुंबईमध्ये बिनजोडचा किंग आहे. माझ्यासोबत सगळे सहकारी त्यांचे मालक आहेत. तुमची आम्हाला ओळख करून द्या. काय माझे नाव आहे नितीन संतोष महाडिक, कशेलेचा. बैलाचा मालक आहेत प्रभाकर गणपती दिसले, आशीर्वाद कन्स्ट्रक्शनच्या नावाने पलतो बैल. कसं नियोजन झालं इकडे येण्याचं कोकणात? इकडे साहिल भाऊ बोललेले मी इकडेच कामाला आहे, तर ते बोललेले आपण इकडे गाडी पळू. बोललो ठीक आहे. भाऊने आणि मी साहिल भाऊनी नियोजन केलं होतं. कसं वाटलं इकडचं मैदान कोकणातलं? मजा वाटली इकडे. खूप मजा वाटली. कशी गाडी पळाली आपली? गाडी काय एकदम मजेत पळाली गाडी, आणि गाडी एकदम चांगली पळते. जेव्हा जेव्हा ही गाडी पळते तेव्हा गुलालातच असते, काय कसं आहे? जेव्हा जेव्हा ती गाडी पळते ना तेव्हा ती गुलालातच असते. आता सलग 2 मैदानं गुलालात राहिलेली, 3 मैदान. कसा आहे याचा स्वभाव? कसा आहे स्वभाव? एकदम छान आहे याचा, मारित नाही काय नाही, एकदम शांत स्वभावाचा बैल आहे. आता बऱ्यापैकी हा कुठे मुंबईला कसा बिनजोड कसा पळतो? मुंबईला तो बिनजोड मध्येच पळतो पब्लिकनी. दुसरी जी सेमी झाली ती कडे नव्हती, कसं होतं प्रेशर थोडस? नाही काय नाही, तो कुठून पण पळतो, आपण पण पळतो, पब्लिकनी पण पळतो, काय टेन्शन नाही. दोन्ही खांदी येतो. दोन्ही खांदी. आता हे जे मैदान आयोजन केलं होतं, कसं हे मैदान वाटलं तुम्हाला? मैदान एकदम खूप आयोजन केलता, आयोजन मस्त मैदान होता. आणि याची विशेष करून आता हा मुंबईत असतो की कुठे असतो? हा मुंबईत पण असतो आणि इकडे घाटावरती पण असतो, जेजुरीत. ओके. काय विशेष काळजी घेता किंवा कसं काय आहार कसं काय असतं? काळजी काय नाही त्याची, काय खाया प्यायला एकदम व्यवस्थित आहे बैल, त्याची काय काळजी घ्यायचं काय हरकत नाही. भविष्यात आता होणाऱ्या पुढे देखील ओपन मैदान आहे, त्याच्यात काय येण्यात उत्सुकता कसं आहात तुम्ही? तिथं असणारच, कुठे असेल मैदान तिथे दिसेलच तुम्हाला. नक्कीच. अशी सुंदर जोडी पाहिली ती कार्तिक आणि किस्मत आपल्या समोर आपल्याला पाहायला मिळतं. तुम्हाला देखील खूप खूप अभिनंदन एक नंबर केल्याबद्दल, आणि पुढच्या मैदानात देखील खूप खूप शुभेच्छा देतो, आणि आशा करतो की पुढच्या वेळी पण आमच्या कोकणात याल. येऊ 100% येऊ. खूप खूप थँक्यू आणि धन्यवाद.